लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा GR हा आलेला आहे 12/8/2026. इथं तारीखसुद्धा तुम्ही बघू शकताय. हा आपल्याला काल रात्री उशिरा GR आलेला आहे, त्यामुळं सगळ्यात अगोदर आपण हा व्हिडिओ इथं टाकत आहोत. तर लाडक्या बहिणींसाठी महिला व बालविकास विभागाने आता GR हा निर्गमित केलेला आहे. आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत नेमकं कोणत्या महिन्यासाठी पैसे येणार आहेत. भरपूर ठिकाणी मत होतं जुलै ऑगस्ट एकत्र हप्ता येणार, काय आहे सत्य ते आपण बघणार आहोत. GR मध्ये कोणती तारीख दिलेली आहे आणि किती रुपये येणार आहेत आणि आजपासून वाटप सुरू होणार आहे का. बघा, शासन निर्णय आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने 2026-27 यासाठी आपण जर नीट बघितलं इथं व्हिडिओ थांबून बघा तर हे जुलै 2026 या महिन्याचा लाभ असा दिलेला आहे. फक्त जुलै महिन्यासाठी हा हप्ता आलेला आहे, ऑगस्टसाठी नाही. ऑगस्टचा हप्ता अजून मिळणार नाही, कारण फक्त जुलै झालेला आहे आणि त्यासाठी 319.53 कोटी इतका निधी हा लाडक्या बहिणींसाठी दिलेला आहे. तर लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की 2 हप्ते एकत्र येतील गेल्या वर्षीप्रमाणे, तर ह्या वर्षी नाही. 15 ऑगस्टच्या अगोदर हे वाटप होणार आहे. बघा, रक्षाबंधनला दुसरं वाटप होऊ शकतं, त्यामुळं 2 हप्ते येतील पण एक साथ नाही येणार, लक्षात घ्या. त्यामुळं पहिला जो हप्ता आहे जुलै महिन्याचा तो आता आजपासून वाटपाला 100% सुरुवात होणार आहे. आज सकाळी 11 ते 12 वाजल्यापासून पुढे पहिला टप्पा हा तुम्हाला सुरू पाहायला मिळणार आहे. कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, कोणत्या बँकेत पैसे जमा होणार, हे आपण सगळं व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. हे क्लिअर झालं आहे. जुलै महिन्याचा फक्त हप्ता येणार आहे आणि 319.53 कोटी इतका निधी जमा झालेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आता आजपासून वाटपाला तुमच्या सुरुवात होईल. आता हे वाटप किती दिवस चालणार आहे? 3 दिवस, 13, 14, 15. लक्षात घ्या, 13, 14, 15 ऑगस्ट 3 दिवस वाटप चालणार आहे. आज 13 तारीख आहे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे 3 दिवस वाटप सुरू राहणार आहे. मोबाईलवरती तुमच्या खटाखट मेसेज येणार आहेत. किती रुपयांचा हप्ता येणार आहे? तर 1,500 रुपयांचा तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता येणार आहे. तुम्हाला परत एकदा सांगतो, व्यवस्थित ऐकायचं आहे. 13, 14, 15 हे 3 दिवस लाडक्या बहिणींनो तुम्हाला जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता हा मिळणार आहे. पण कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. बघा, आत्ताच आलेल्या एका नवीन माहितीनुसार जी यादी आहे ती सरकारकडे गेलेली आहे आणि जी यादी आहे ती कोणत्या आधारे बनलेली आहे हे सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत. बघा, ह्याच्यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला पुढे, खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते सगळे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळणार का? तर हो, पण त्यात सुद्धा भरपूर लाडक्या बहिणी बाद केल्या गेलेल्या आहेत नियमानुसार. कारण सरकार काय करते, प्रत्येक महिन्यानंतर एक नवीन यादी आली की त्यात नियम बघतं, सगळ्या नियमामध्ये बसतात का तरच तुमचं नाव पुढे ढकललं जातं. असं काही नाही की तुम्हाला जूनचा हप्ता आला म्हणजे जुलैचा येईल. तुम्ही नियमात बसत असाल तरच तुम्हाला हप्ते येणार. तर तुमचं नाव पात्र लाभार्थी यादी कुठे बघायचं, तर महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता तुमचं पात्र लाभार्थी यादीमध्ये नाव आहे का नाही. आता कोणत्या बँकेत पैसे जमा होणार हे आपण सगळ्यात बघूया. नंतर कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार हे सुद्धा बघूया. प्रामुख्याने जर आपण बघितलं तर सरकारी बँका आहेत, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्टाचं खातं, ह्या महत्त्वाच्या खात्यापासून वाटपाला सुरुवात होणार आहे. ह्याच्यामध्ये जर आपण प्रामुख्यानं बघितलं तर आता सगळ्यात महत्त्वाचे जिल्हे आहेत मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रायगड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नाशिक, धुळे, जालना, अमरावती अशा आज जवळपास 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे. पहिला टप्पा आज 13 ऑगस्टला गुरुवारी सकाळी 11 ते 12 वाजल्यापासून पुढे वाटपाला सुरुवात होणार आहे. लक्षात घ्या, वाटप तुम्हाला 2 ते 3 दिवस चालणार आहे, कारण परत तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा सरकार रक्षाबंधन निमित्त हे देऊ शकतं पुढच्या आठवड्यात, कुठल्या शेवटच्या आठवड्यात. हे आता 3रा आठवडा चालू आहे, बरोबर, 2रा-3रा आठवडा चालू आहे. शेवटच्या आठवड्यात तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्त्याचं वितरण हे रक्षाबंधन निमित्त होऊ शकतं, कारण लाडक्या बहिणीसाठी ओवाळणी सरकार हे देणार हे 100% आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला तर वाटतं त्यासाठी त्यांनी रोखून धरला असावा. पण मला आता तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, पटापटा आपलं खातं चेक करा, बँकेचं खातं व्यवस्थित चालतं आहे का, आपली KYC झाली आहे का. कारण भरपूर लाडक्या बहिणींना अजून एक प्रश्न आहे, ज्यांची KYC झाली नाही त्यांना पैसे येणार का? त्यांना पैसे येणार नाही. ज्यांची KYC झालेली आहे त्यांनाच पैसे येणार आहेत. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेची ज्यांची KYC झालेली आहे अशाच लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता येणार आहे. ज्या लाडक्या बहिणींचा रेशन कार्डची KYC झालेली आहे अशाच लाडक्या बहिणींना पैसे येणार आहे. ज्यांचं पिवळं किंवा केशर रेशन कार्ड आहे अशाच लाडक्या बहिणींना येणार आहे. सोबत जर तुम्ही एका घरात 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी एका रेशन कार्डवरती लाभ घेत असाल तर त्यात सुद्धा तुमचं नाव काढलेलं आहे. तिसरी गोष्ट, जर तुमच्या घरी आता 4 चाकी वाहन गेल्या महिन्यात किंवा ह्या 2-3 महिन्यात घेतलं असेल तर तुमचं नाव कमी करण्यात येणार आहे, किंवा गेल्या आठवड्यात सुद्धा घेतलं असेल ते सुद्धा कमी करण्यात येणार आहे. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आता RTO झालं तुमच्याकडून. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्कम टॅक्स. भरपूर लाडक्या बहिणींनी मागच्या महिन्यात इन्कम टॅक्स भरला आहे, त्यामुळं सरकारला त्याची यादी गेलेली आहे. जर तुम्ही इन्कम टॅक्स भरला असेल किंवा ITR फाईल केला असेल तरीसुद्धा तुमचं आता इथून पुढचे हप्ते जे आहेत ते बंद होणार आहेत, कारण 2.5 लाख रुपयापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना हे लागू असणार आहे आणि
ते तुम्हाला सगळ्यांना आता माहितीच आहे नियमावली. तर हा व्हिडिओ आता जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी शेअर करा, कारण आज पहिला टप्पा वाटायला सुरुवात होणार आहे. तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. आता पटापटा सगळ्यांनी कमेंट्स करायचं आहे, कोणता तुमचा जिल्हा आहे, तुमची KYC झाली आहे का, तुम्हाला किती हप्ते आलेले आत्तापर्यंत, आणि सरकारने KYC सुरू केली पाहिजे का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही पटापटा कमेंट सेक्शनमध्ये द्या. बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती ही पोहोचणार नाही. त्यामुळे आधी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट्स करायचं आहे, व्हिडिओ लाईक करायचा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायचा आहे. पटकन लवकरात लवकर करा, कारण आज जी आलेला आहे आजपासून वाटपाला सुरुवात होईल. जर कोणाचा हा बँक खातं बंद असेल काय असेल तर ते चालू करून घेऊ शकतील आणि त्यांच्यापर्यंत चांगली माहिती ही सकाळ तुम्ही पाठवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. जय महाराष्ट्र.